नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 27 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी पाहणार आहोत. सर्वप्रथम स्टेट ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन 2025 हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या अहवालामधील प्रमुख गोष्टी कोणत्या आहेत आणि हा अहवाल कोणत्या संस्थेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यानंतर T20 विश्वचषक 2026 या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून रोहित शर्मा यांची निवड केलेली आहे. त्याबद्दल माहिती पाहूया आपण. आणि सगळ्यात महत्त्वाची घटना जी सध्या खूप चर्चेमध्ये आहे, की व्होल्कॅनिक ॲश ही भारतामध्ये कशामुळे आलेली आहे आणि हा व्होल्कॅनो कुठे एक्सप्लोड झालेला आहे, याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. कारण या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपल्याला सर्व कंबाईन परीक्षा, राज्यसेवा परीक्षा किंवा आगामी कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. न्यायमूर्ती विक्रमनाथ यांच्या आधी नालसाचे कार्यकारी अध्यक्ष हे कोण होते? तर यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती सूर्यकांत. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण नालसाचे कार्यकारी अध्यक्ष जे विक्रमनाथ यांची निवड झालेली आहे त्याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. या पदावर अगोदर न्यायमूर्ती सूर्यकांत हे कार्यरत होते. परंतु आपल्याला माहितीच आहे की न्यायमूर्ती सूर्यकांत हे आता भारताचे 53वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजेच मुख्य न्यायमूर्ती झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी आता न्यायमूर्ती विक्रमनाथ यांची निवड केलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे याबाबत बोललेलो आहोत. कालचा आणि परवाचा व्हिडिओ असे दोन्ही व्हिडिओमध्ये आपण न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याबद्दल बोललेलो आहोत. हे दोन्ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही ते अवश्य पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 27 नोव्हेंबर. 27 नोव्हेंबर 1888 गणेश वासुदेव मावळणकर यांची आज जयंती. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही त्यांचा फोटो पाहत असाल. गणेश वासुदेव मावळणकर म्हणजेच वा मावळणकर हे पहिले लोकसभेचे अध्यक्ष होते. आपण पॉलिटी या घटकामध्ये याबद्दल नक्की वाचलेलं असेल. 27 नोव्हेंबर 1976 प्रसिद्ध मराठी पत्रकार, समीक्षक, कादंबरीकार माडखोलकर तथा गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे आज निधन झालेले होते. 27 नोव्हेंबर 1907 विख्यात हिंदी साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या आजच्या चालू घडामोडींना आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. युनिसेफचा स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन 2025 हा अहवाल कधी प्रसिद्ध झाला? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 14 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 2 20 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 3 22 नोव्हेंबर आणि पर्याय क्रमांक 4 15 नोव्हेंबर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20 नोव्हेंबर. विद्यार्थी मित्रांनो, द स्टेट ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन 2025 हा अहवाल आता नुकताच युनिसेफ या संस्थेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या अहवालाचं टायटल आहे एंडिंग चाइल्ड पॉवर्टी आवर शेअर्ड इम्पेरेटिव्ह. हा अहवाल आता प्रकाशित झालेला आहे. हा अहवाल 20 नोव्हेंबर 2025 या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला. कारण 20 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, इथे कन्फ्युजन होऊ शकतं. कारण 14 नोव्हेंबर रोजी आपण भारतात राष्ट्रीय बालदिन साजरा करतो. परंतु संपूर्ण जगभरामध्ये 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. 130 हून अधिक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील डेटावरून हा अहवाल तयार केला जातो. या अहवालातील काही प्रमुख मुद्दे कोणते आहेत ते पाहूया. जागतिक स्तरावर 19% अधिक मुले ही अत्यंत आर्थिक गरिबीत जगत आहेत. दररोज $3 पेक्षा कमी उत्पन्नावर ही मुले जगत आहेत. जवळजवळ 90% मुले ही उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये आहेत. जगभरामध्ये अंदाजे 90 कोटी मुले ही बहुआयामी गरिबीचा सामना देखील करत आहेत. तर हे काही प्रमुख मुद्दे या अहवालामध्ये नमूद आहेत. आपल्याला इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे द स्टेट ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन 2025 हा अहवाल युनिसेफ या संस्थेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि या अहवालाचं टायटल काय? तर एंडिंग चाइल्ड पॉवर्टी आवर शेअर्ड इम्पेरेटिव्ह. प्रश्न क्रमांक 2. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 चे संयुक्तपणे आयोजन कोण करणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 श्रीलंका भारत, पर्याय क्रमांक 2 नेपाळ बांगलादेश, पर्याय क्रमांक 3 भारत बांगलादेश आणि पर्याय क्रमांक 4 बांगलादेश पाकिस्तान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीलंका भारत. तर आता पुरुष T20 विश्वचषक 2026 ही आता याचा पूर्ण शेड्यूल जाहीर झालेला आहे. आणि त्यासोबतच या संपूर्ण स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर आता रोहित शर्मा हा यशस्वी कर्णधार असणार आहे. क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी T20 कर्णधारांपैकी एक असलेला माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा 2026 T20 वर्ल्ड कपसाठी ICCने त्यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केलेली आहे.
लक्षात घ्या 2008 पासून जे काही T20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जातं, त्यातील प्रत्येक T20 वर्ल्ड कप हा रोहित शर्मा याने खेळलेला आहे. आणि ही आता पहिली स्पर्धा असेल ज्यामध्ये रोहित शर्मा आता भारताचं प्रतिनिधित्व करणार नाही, परंतु तो ब्रँड अँबॅसेडर म्हणून या स्पर्धेचा भाग असणार आहे. T20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेचे आयोजन करणारे देश आहेत भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे. या स्पर्धेत सहभागी संघ किती असणार आहेत? तर एकूण 20 संघ यामध्ये मैदानात उतरतील. यामध्ये 4 गट असतील, ज्यामध्ये प्रत्येकी 5 संघ असणार आहेत. 2024चा विजेता कोण होता? म्हणजे या अगोदर जी T20 विश्वचषक झाली होती, ही कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालीच खेळली गेलेली होती आणि यामध्ये भारताने साऊथ आफ्रिकेला पराभूत करून किताब पटकावलेला होता. त्यामुळे 2026 स्पर्धेतही भारताकडून आता मोठ्या अपेक्षा आहेत. प्रश्न क्रमांक 3. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस म्हणजे ISBचा रिसर्च कॅटलिस्ट अवॉर्ड 2025 हा कुणाला देण्यात आला? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 नारायण मूर्ती, पर्याय क्रमांक 2 अझीम प्रेमजी, पर्याय क्रमांक 3 मुकेश अंबानी आणि पर्याय क्रमांक 4 रतन टाटा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अझीम प्रेमजी. तर अझीम प्रेमजी यांना ISB रिसर्च कॅटलिस्ट पुरस्काराने आता नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. विप्रोचे संस्थापक असलेले अझीम प्रेमजी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. या पुरस्काराची ही तिसरी आवृत्ती आहे. भारताच्या संशोधन आणि ज्ञान परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 4. दाव GI टॅग कोणत्या राज्याचा GI टॅग आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आसाम, पर्याय क्रमांक 2 मणिपूर, पर्याय क्रमांक 3 मिझोराम आणि पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेशातील दाओ याला आता GI टॅग मिळालेला आहे. 21 नोव्हेंबर 2025 या दिवशी हा GI टॅग या दाओला मिळालेला आहे. दाओ हा अरुणाचल प्रदेशातील विविध आदिवासी समुदायांसाठी जसे नायशी, वांचो आदी एक पारंपरिक हाताने तयार केलेले ब्लेड आहे. अरुणाचलचा हा 20वा GI टॅग असणार आहे. तर लक्षात घ्या आपल्याला सरळ सरळ आपल्याला विचारलं जाऊ शकतं की दाओ हे कोणत्या राज्यातील आहे आणि नुकतेच काही दिवसापासून वेगवेगळे GI टॅग आपण पाहिलेले आहेत. सर्व व्हिडिओमध्ये आपण ते कव्हरही केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला GI टॅग बद्दलच्या जोड्या लावायला देखील विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा दाओ हे अरुणाचल प्रदेशातील एक ब्लेड सारखे हत्यार आहे. प्रश्न क्रमांक 5. ब्लॅक ॲश ही भारतामध्ये कशामुळे आली? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 समुद्रातील चक्रीवादळामुळे, पर्याय क्रमांक 2 सहाराच्या वाळू वादळामुळे, पर्याय क्रमांक 3 इथिओपियातील हायली गुब्बी या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे आणि पर्याय क्रमांक 4 औद्योगिक प्रदूषणामुळे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इथिओपियातील हायली गुब्बी या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथिओपियातील हायली गुब्बी हा जो व्होल्कॅनो होता, हा हजारो वर्षांपासून शांत होता. म्हणजे जवळपास 12,500 वर्षांपासून हा व्होल्कॅनो अगदी डॉर्मंट स्थितीत, डॉर्मंट म्हणजे जो निष्क्रिय असलेला, जो कधीही विस्फोट झालेला नव्हता. म्हणजे लक्षात घ्या, मागील 12,000 वर्षांपासून तो शांत होता. परंतु आता 12,000 वर्षानंतर हा आता व्होल्कॅनो पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेला आहे. या व्होल्कॅनोचं नाव आहे हायली गुब्बी आणि हा इथिओपिया या देशामध्ये आहे. हा हजारो वर्षापासून शांत असलेला ज्वालामुखी अचानक प्रचंड स्फोटला. या स्फोटातून उठलेला काळसर व्होल्कॅनिक ॲश क्लाउड थेट लाल समुद्र, अरब सागर ओलांडत भारताच्या आकाशात देखील दाखल झालेला आहे. आता याचा परिणाम काय? तर जेट स्ट्रीम वाऱ्यामुळे राखेचा ढग हा गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाबपर्यंत पोहोचलेला आहे. या सूक्ष्म राखेमध्ये काच व खडकांचे कण असल्याने विमान इंजिनाला धोका आहे. त्यामुळे काही उड्डाणे रद्द किंवा काही उड्डाणे ही वळवली देखील गेलेली आहेत. जमिनीवर मात्र लोकांना याचा फार काही मोठा आरोग्य धोका नाही. कारण राख मुख्यतः वरच्या थरातच राहिलेली आहे. आणि यामुळे काय झालेलं आहे, तर वातावरणात कण वाढल्यामुळे काही भागात असाधारण लालसर सुवर्ण सूर्योदय आणि सूर्यास्त दिसलेले आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सध्याचा हा जो व्होल्कॅनो इरप्शन झालेला आहे, हे जरी छोट्या स्थितीवर असलं, तरी आगामी काळामध्ये अशा पद्धतीचं मोठं प्रमाणात व्होल्कॅनो ॲक्टिव्ह होऊ शकतात आणि हे जगभरामध्ये कोणत्याही देशामध्ये होऊ शकतो, ज्याचा इम्पॅक्ट ह्या संपूर्ण जगभराला होऊ शकतो. त्यामुळे कुठेतरी डिझास्टर मॅनेजच्या पॉलिसीमध्ये आपण या व्होल्कॅनो संदर्भातली तरतूद करणं गरजेचे आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये भारत सरकार याबद्दल काय निर्णय घेतं, हे आपण आता नक्की पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आता याच महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे. प्रश्न आहे, अत्यंत गरिबीत जगणाऱ्या मुलांपैकी जवळ-जवळ 90% मुले हे कुठे आहेत?
तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 युरोप आणि दक्षिण अमेरिका, पर्याय क्रमांक 2 उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण आशिया, पर्याय क्रमांक 3 उत्तर अमेरिका आणि युरोप आणि पर्याय क्रमांक 4 आग्नेय आशिया. तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.